आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय गे मैत्री, तू काय वेडी झालीस का? अगं कोणत्या प्रसंगी काय बोलायचं काही कळतं का तुला? श्रीमंत माणसं बेफिकीर असतात ते माहिती होतं, पण अशी बिंडोक असतात ते माहिती नव्हतं. आणि काय ग, तू तिची चांगली एवढी मैत्रीण म्हणवतेस आणि तिचा नवरा मेलेला असताना तिच्यासाठी साडी आणि चुडा घेऊन येतेस. आम्ही इथे तिच्या सांत्वनाला आलोय आणि तू काय तिच्या जखमेवर मीठ चोळायला आलीस? जाऊ द्या हो, आपण तरी कुणाला सांगतोय आणि कुणाकडून अपेक्षा ठेवतोय? तिच्या भावाचं 12वं झालं आणि 13व्या दिवशीनी लग्न केलं. तिला काय करणारे माणूस गेल्याचं दुःख. नाहीतर काय. दादा, तुम्ही खोटं बोललात माझ्याशी. कोण? मी? मी कधी तुझ्याशी खोटं बोलले? तुम्ही माझ्याशी फक्त खोटं नाही, जाणून बुजून खोटं बोललात, थट्टा केलीत माझी. हे बघ, तू नक्की काय बोलतेस ना, मला खरंच कळत नाहीये. अल्पनाचं डोहाळे जेवण असं सांगितलं होतं तुम्ही मला. तिच्यासाठी साडी चोळीपासनं सगळ्या सौभाग्याच्या वस्तू घेऊन गेले होते. तिथे गेल्यावर कळलं दुःखाचा डोंगर कोसळलाय तिच्यावर. 3 दिवसापूर्वी तिचा नवरा गेलाय. ती दुःखात असताना मी तिच्याशी सुखाच्या गोष्टी करायला गेले होते. किती विचित्र आणि लाजिरवाणी गोष्ट होती माझ्यासाठी. माझं जाऊ दे. हे सगळं बघून अल्पनाला काय वाटलं असेल याचा जराही विचार केला नाही तुम्ही. 1 मिनिट, ही अल्पना कोण आहे? आणि मी तुला कधी सांगितलं तिच्या डोहाळे जेवणाबद्दल? तुम्ही असं मला सांगितलं नाही, पण तुम्हाला असं बोलताना ओझरतं ऐकलं होतं मी. आणि तिच्या डोहाळे जेवणाबद्दल तुम्ही बोलत होतात. मला फोन आला होता हे खरंय. मी कॉलवर तुझ्याबद्दल आणि तिच्या डोहाळे जेवणाबद्दल बोलत होते हेही खरं. पण मी कॉलवर कल्पनाशी बोलत होते. ही अल्पना कोण आहे? काय झालं? मला वाटतंय मी अल्पना असंच नाव ऐकलं होतं. पण मी स्वतःहून सांगते ना की मी फोनवर कल्पनाशी बोलत होते. यापुढे चोरून माझं बोलणं ऐकताना जरा नीट लक्ष देऊन ऐक. म्हणजे आज जशी तोंडघशी पडलीस ना तसं होणार नाही. मैत्री थांब. तुझ्या काळजीपोटी बोलते ग. यापुढे स्वतःची जरा जास्ती काळजी घे. लोकांनी आज नुसतं वेड्यात काढलंय. उद्या खरोखरची वेडी आहेस असं म्हणायला मागे पुढे बघणार नाही. बॉस, शालिट
हे काय नवीन आता आहे? बस ऍज अ कार्यकर्ता म्हणून नाही, तर एक स्वयंघोषित मास्टर माइंड म्हणून सांगतो, तुमचं हे पण सॉलिड, तुमचं ते पण सॉलिड, आणि तुमचं नाही म्हणजे डोकं तुमचं डोकं सॉलिड आहे हे सांगत होतो. मैत्री सारख्या हुशार शिकलेल्या हजारो कोटींची प्रॉपर्टी असलेल्या मुलीला तुम्ही वेड्यात काढलं. बस तुम्ही एकदम जबराटात जबराट. अरे येतं काहीच नाहीये. आता हळूहळू ती वेडी कशी होते ना ते बघशीलच तू. काय सांगताय? आता ऐकलं नाहीस? तसं नाही, तिला वेड कसे लागणार हे विचारायचं होतं. तू लाख विचारशील रे, पण आपण तेव्हाच सांगणार जेव्हा सांगायची वेळ येणार. बस बस इकडेच थांबायचं. पण बॉस, मी नेहमी तुमच्या बरोबर असतो ना. नेहमीची गोष्ट वेगळी आहे आणि आजची गोष्ट वेगळी. आणि आता आपण जे काही बोललो ते चुकून जरी कोणाला सांगायला थोबाड उघडलंस ना तर काय बॉस? तर आता जे बोललास ना ते शेवटचं. याच्या पुढे आयुष्यात कोणाला काही सांगायचं असेल ना तर हातवारे करून बोलायला लागेल. आलं का दे ना? असं कधी घडत नाही. ऍज अ कार्यकर्ता म्हणून बॉस मला नेहमी बरोबर घेऊन जातात. नाही, काहीतरी सिरियस मॅटर दिसतोय. पण बॉस नक्की कुठे गेले? अरे बाबा, आपल्याला माहिती आहे तुला जेलमधून सोडवायला थोडा उशीर झालाय. थोडा खूप उशीर झालाय. टीचर म्हणून बाहेर सन्मानाने जगत होतो मी, इथे कैद्यांबरोबर फटीचर सारखा राहतोय आता. आपल्याला माहिती आहे आणि म्हणूनच आपल्याला तुझ्याबद्दल सहानुभूती वाटते. प्रिन्स, ॲज पर माय कॅल्क्युलेशन वेळ सहानुभूती मिळवण्याची नाही, लवकरात लवकर या जागेतनं बाहेर पडणं जास्त गरजेचं आहे. म्हणूनच आपण आलोय इकडे. आता तू तेच करणार आहेस जे मी सांगणार आहे. हार्ट अटॅकची साईन आहे. ECG काढावं लागेल, तयारीला लागा. हो सर. सिरियस केस आहे, प्लीज तुम्ही बाहेर थांबा. ठीक आहे डॉक्टर. हॅलो मिस्टर यशवर्धन, हाऊ आर यू? ॲज पर माय कॅल्क्युलेशन ॲब्सोल्युटली फाईन. आमच्या प्रिन्सला मानलं पाहिजे. भन्नाट डोकं चालवून मस्त प्लॅन केलाय त्याने. अहो, खरा प्लॅन तर पुढे सुरू होणार आहे. ही तर खरी सुरुवात आहे. ही तुमच्यासाठी तयार असलेल्या गाडीची चावी. रात्री सगळीकडे सामसूम झालं की तुमच्या जागी आमचा हा वॉर्ड बॉय इथे येऊन झोपणार आहे. तेवढ्या वेळात तुम्ही बाहेर जायचं आणि तुम्हाला हवं असलेलं काम करून परत यायचं. डॉक्टर, ते आमचं पेशंट. ECG रिपोर्ट्स नॉर्मल नाहीयेत. त्यांना काही दिवस ऑब्झर्वेशनसाठी इथेच ठेवावं लागणार आहे. तसं आम्हाला साहेबांना सांगावं लागणार आहे. ठीक आहे, तुम्ही घ्या बोलू. आता आपलं हितच मुक्काम आहे. तू साहेबांना कळव, तोपर्यंत मी हितच थांबतो. ठीक आहे.
हे प्रिन्स माझ्या भाच्या काहीतरी बोल ना बाप्पा. काय ते? अरे तू काहीतरी प्लॅन केलायस ना? अरे जो काही प्लॅन आहे तो आम्हाला पण कळू दे ना दादा. तुझा तो प्लॅन कळावा म्हणून मी माझ्या बाटलीला तोंड पण लावलं नाही ना. नाहीतर तुला तर चांगलंच माहितीये, तुझी ती बाटली संपायच्या आत माझ्या पोटामध्ये संत्रा, मोसंबी, नारंगी यांचं उन्हाळी अधिवेशनच भरलं असतं ना बाप्पा. आपला प्लॅन जोपर्यंत सक्सेसफुल होत नाही तोपर्यंत आपण कोणालाही काही सांगणार नाही. आणि तसंही घरात जे काही घडणार आहे ते तुम्हाला कळल्याशिवाय राहणार नाहीये. मग जे काही घडणार आहे ते होण्याआधीच आम्हाला सांग ना, तेवढं आम्ही अलर्ट राहू. अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ. पण आपल्या मनात जे काही आहे ना ते आपण कोणालाही सांगणार नाही. प्रिन्स, तुला माझी शपथ आहे, आता तरी सांग ना काय प्लॅन आहे तू. प्रिन्स दादा, तुला माहित नसेल म्हणून सांगते. ज्या ज्या वेळी तू आम्हाला विश्वासात न घेता प्लॅन केलायस ना त्या त्यावेळी तो फ्लॉप गेलाय. रावलीस पनवती. अजून पनवती लागण्यापेक्षा ना जे काय ते सांगून टाक. बरोबर, मी काय म्हणतो ते जाऊ दे. तुझा जो काय प्लॅन आहे त्याचा पहिला गिअर कधी पडणार आहे? मामा, ऑलरेडी गाडी स्टार्ट झालेली आहे, क्लच पण दाबलाय. आता पहिला गिअर कधीही पडेल. आपल्याला माहिती आहे जोपर्यंत आपण आपला प्लॅन तुम्हाला सांगणार नाही तोपर्यंत तुम्हाला चैन पडणार नाही. तर विषय असा आहे, आदितीची आता झोपायची वेळ झाली, बरोबर? अगदी बरोबर. म्हणजे गेले काही दिवस जसं घडतंय तसं आजही घडणार. मैत्री आदितीला घेऊन हॉलमध्ये येणार, तिला सोफ्यावर झोपवणार. का? कारण आदितीच्या काळजीपोटी रूम मध्ये कोणी लपलेलं नाहीये ना हे तिला तपासायचं असणार. ती फक्त खोलीमध्ये चेक करून थांबणार नाही. आपली वहिनी आहे, आपल्याला गॅरंटी आहे. कारण आदितीच्या बाबतीत तिला कुठलीही रिस्क घ्यायची नसल्यामुळे ती बाथरूम मध्ये शोधाशोध करायला जाणार. बाथरूम मध्ये शोधून झाल्यानंतर ती बाहेर येणार. रूम मध्ये कोणीच नाहीये. आपली आदिती आता सेफ आहे याची तिला खात्री पटली की आदितीला आणायला ती बाहेर येणार. आणि तेव्हाच आपल्या माणसाची तिच्या समोर एंट्री होणार. कोणाची एंट्री होणार? अरे तुम्हाला सगळ्यांना एवढी काय घाई आहे? त्याला आधी तिच्या समोर येऊ तर द्या.
कोण कोण आहे तो? अरे आता तरी सांग. नमस्कार. सत्याची जाण आणि न्यायदानाच्या बाबतीत कर्तव्य कठोर असलेल्या मैत्रेयी सरदेशपांडे निखारगे यांना यशवर्धन निखारगेचा सप्रेम नमस्कार. मैत्रेयी, तुझ्याकडून एक खूप मोठी चूक झाली. कोणती माहित नाहीये ना? सांगतो. तू तुझ्या नवऱ्याला म्हणजे मला तुरुंगात टाकलंस. जे काही घडलं त्याबद्दल मी तुझी माफी मागितली होती, पण तू मला माफ केलं नाहीस. तू मला सोडलं नाहीस. त्यामुळे आता मी तुला सोडणार नाही. घाबरू नको. मी तुला काही करणार नाही. हा, पण तुझा जीव अडकलाय ना त्या आदितीमध्ये. खाली झोपल्या. तिला आज मी कायमचं झोपवणार. नाही 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 नाही. मैत्री, मूर्खपणा करू नकोस. माझी वाट सोड. मी माझ्या आदितीच्या बाबतीत काही होऊ देणार नाही. मैत्री, माझी वाट सोड, नाहीतर तुझं काहीतरी बरं वाईट करेन मी. मैत्री, गन सोड. मैत्री, गन सोड. मैत्री, 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 गन सोड. मैत्री, मैत्री, गन मला दे. मैत्री, मैत्री, गन नाही देणार. नाही देणार. हे बघ मैत्री, ती गन लोडेड आहे. उगाच काहीतरी. मैत्री, माझं ऐक. मैत्री, नवरा आहे मी तुझा. ऐक माझं. मैत्री, बंदूक दे. माझ्या आदितीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. मी नाही सोडणार तुला. मी नाही सोडणार तुला. काय करणारस? मारणारस मला? मार, मार. चालव गोळी. मार, मार ना. मार. आणि अशा अटीतटीच्या प्रसंगी तो सोक्ष मोक्ष लावण्याचा क्षण येऊन ठेपला. 3, 2, 1, शूट. आपल्या घरात फायरिंग? तुम्हाला आता मी जे काही सांगत होतो त्याचा लाईव्ह टेलिकास्ट आपल्या घरात तर चालू आहे. फायरिंगचा आवाज आपल्या घरातूनच येणार. म्हणजे नक्की झालंय का आता? मर्डर.